उपोषणाचा 5वा दिवस पेटला. प्रशासन झोपेत. आंदोलन भडकले. मागण्या पूर्ण नाहीत तर आंदोलन उग्र. आझाद मैदान मुंबई येथे उपोषण. महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरोधात पेटलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून उपोषणाच्या 5व्या दिवशीही तितक्याच तीव्रतेने उपोषण सुरू आहे. प्रशासन मात्र या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याने आंदोलन अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेलं हे आमरण उपोषण आता जन आक्रोशाचे केंद्र बनलं आहे. 8 जून 2026 पासून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं हे बेमुदत उपोषण 5व्या दिवशीही अखंड सुरू आहे. राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक या उपोषणात सक्रिय सहभागी झाले असून एकच मंच सर्व समस्या या ध्येयाने हे उपोषण आंदोलन उभे राहिले आहे. महाराष्ट्रातील अनेक गंभीर तक्रारी प्रशासनाकडे वारंवार देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली. दरम्यान प्रशासनाने अद्याप उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणतेही ठोस निर्णय न घेतल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे. उपोषणकर्ते म्हणतात की वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष झाल्यानेच आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. या उपोषणाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या मागण्यांमध्ये देवणी तहसील परिसरातील माती चोरी प्रकरणी तहसीलदार दोषी असल्याने कारवाईची मागणी, निलंगा तालुक्यातील शिरूर येथील शासकीय पाझर तलाव बेकायदेशीर बुजवून अतिक्रमण केल्याने कारवाईची मागणी, देवणी तालुक्यात बेकायदेशीर खडी क्रशर, मांजरा नदीतील काळी माती उपसा प्रकरण दोषी असलेले तहसीलदार व जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाईची मागणी, ओव्हरलोड वाहनांना अभय देणाऱ्या आरटीओ विरुद्ध कारवाईची मागणी, मजूर सोसायटी अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी, निलंगा तालुक्यात अनधिकृत वीट भट्ट्या, जिल्हा परिषद वलांडी येथील मुख्याध्यापकाने रेकॉर्ड गायब केल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी, जिल्हा परिषद लातूर येथील कार्यकारी अभियंता शेलार यांची हकलपट्टी करण्याची मागणी, वलांडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर कब्जा करणाऱ्या शेतकऱ्यावर व नियुक्ती कर्मचारी उपकेंद्र बंद करून घरी बसून पगार घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी, अहिल्यानगर येथील महाविद्यालयात होत असलेल्या अनियमिततेची चौकशी करून कारवाईची मागणी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग जळकोट अंतर्गत वाडवण्णा येथे होत असलेल्या दुरुस्ती डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने चौकशीची मागणी, देवणी नगरपंचायत अंतर्गत गाळे दुकान वाटपामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी, परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे रास्तभाव दुकानदाराने राशन वाटप न करता केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी. प्रत्येक मागणी मागे गंभीर भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचे उदाहरण असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच हे उपोषण केवळ आंदोलन नसून न्यायासाठीचा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी आणि प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर धोत्रे यांनी स्पष्ट इशारा दिला की जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही. आवश्यक असल्यास उपोषण आणखीन तीव्र करण्यात येईल. या उपोषणात विविध जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले असून मोठ्या संख्येने नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. या उपोषणामध्ये संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी, प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर धोत्रे, नांदेड जिल्ह्यातून माधव मारकवाड, जळगाव जिल्ह्यातून हुसेन खान, परभणी जिल्ह्यातून अजहर शेख, मारुतीराव ढाले, अनवर खान, रत्नागिरी जिल्ह्यातून सचिन मोरे, बुलढाणा जिल्ह्यातून डॉक्टर गजानन बाजड, जाकीर मिर्झा, सरफराज खान, रायगड जिल्ह्यातून गिरीश भोपी, गुरुनाथ धुमाळ, मल्हारी पाटील, चिंतामण कराळे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून शेख सलमान, फिरोज खान पठाण, उपाध्यक्ष बद्रुद्दीन, सय्यद अझरुद्दीन, अब्दुल गफार, शेख अनीस, निलेश मस्के, मुंबई येथून हकीम सौदागर, रोहिणी पवार, शुभांगी देसाई, चंद्रकला गायकवाड, मोहिनी पाटील, रुपाली शर्मा, अनुसया देवी लोहार, लातूर जिल्ह्यातील नारायण पांढरे, दोंडीबाग कोंडा मंगले, सय्यद माजिद, तानाजी भंडे, मारुती पांढरे व अनेक पदाधिकारी उपोषणामध्ये सहभागी आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रतिसादामुळे हे उपोषण आंदोलन अधिक व्यापक होत चाललं आहे. सध्या तरी प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं असून हे उपोषण किती दिवस चालणार आणि प्रशासन कधी जागे होणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी आज दिनांक 8 जून 2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये राज्यभरातून विविध जिल्ह्यातील विविध
पदाधिकारी या उपोषणस्थळी उपस्थित आहेत आणि उपोषणातील जे मागण्या आहेत, विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील विविध भ्रष्टाचाराविरोधात आमच्या मागण्या घेऊन आम्ही इथं आंदोलन करण्यासाठी आझाद मैदान येथे बसलेलो आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा आंदोलन चालणार आहे. या आंदोलनामधून लातूर जिल्ह्यातील जे मुद्दा आहे की देवणी तहसीलमध्ये जे माती चोरी झाली आहे, त्या माती चोरीमध्ये तहसीलदार यांच्या संगनमताने माती चोरी करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर 11 लाख रुपये दंड मारण्यात आला आहे. परंतु JCB गायब करून 7.5 लाख रुपये दंड न मारता JCB गायब करण्यात आली आहे. त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच मांजरा नदी पात्रातील जे काळी माती आहे ते काळी माती तहसीलदार व जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने नदी लुटली जात आहे. तसेच निलंगा तालुक्यामध्ये अनाधिकृत वीटभट्ट्या आहेत, ते तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात यावी ही मागणी घेऊन आले. तसेच जे पाझर तलाव आहे, जो पाझर तलावामध्ये हजारो बरास खडक व मुरुम टाकून तहसील व लघु पाटबंधारे विभाग यांच्या संगनमताने तलाव बुजवण्यात येत आहे. तसेच जे ओव्हरलोडमध्ये जे गाड्या चालत आहेत, RTO जे आहेत, लातूर प्रादेशिक कार्यालय अधिकारी जे आहेत, हे संगनमत करून शासनाला खोटा अहवाल देऊन शासनाची फसवणूक करीत आहेत. तसेच वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे अंतर्गत जे उपकेंद्र आहे, त्या उपकेंद्रावर एक शेतकऱ्याने कब्जा केलेला आहे आणि तिथले जे कर्मचारी आहेत ते घरी बसून शासनाची पगार घेत आहेत, शासनाचा लाखो रुपयाचा निधी बुडवत आहेत. तसेच प्राथमिक शाळा जी आहे वलांडी, या येथील शाळेमध्ये जो रेकॉर्ड गायब झाला आहे त्याची चौकशी करण्यात यावी आणि जिल्हा परिषद अंतर्गत लघु पाटबंधारे येथील जे कार्यकारी अभियंता शेलार जो 15 वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मानून बसला आहे त्याची बदली करण्यात यावी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत वाढोणा, उदगीर, जळकोट येथे जे अनाधिकृत हे जे काम होत आहे निकृष्ट दर्जाचं होत असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी आणि देवणी तालुक्यामध्ये जे अनाधिकृत खडी केंद्र आहेत त्याची चौकशी करण्यात यावी आणि तसेच देवणी नगरपंचायत अंतर्गत जे गाळे दुकान वाटप केले आहे त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी करण्यात यावी आणि देवणी तालुक्यामध्ये जे मजूर सोसायटी आहेत त्या सोसायटीमध्ये मजूर नसताना कोट्यावधी रुपयाची ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे ते मजूर म्हणून शासनाकडून पैसे घेत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये राशन जो आहे, एक व्यक्ती राशन बी उचलत आहे आणि तोच व्यक्ती नाव बदलून नोकरी बी करत आहे, त्याची कारवाई करण्यात यावी आणि अहिल्यादेवी नगरमध्ये जे एक शाळा आहे त्या शाळेची चौकशी अंतर्गत तक्रार देण्यात आली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा आंदोलन उपोषण चालणार आहे आणि आमच्या विविध जसे नांदेड जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे आणि बुलढाणा जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर आहे आणि रत्नागिरी आहे, रायगड आहे आणि कोणता जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे. विविध जिल्ह्यातील पदाधिकारी वेगवेगळे मागण्या आहेत, त्यांच्या बी मागण्या येतील. कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.